टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। नागपूरच्या कळमना बाजारात लाल मिरचीचा हंगाम सुरू झालेला आहे, परंतु आवक वाढल्यामुळे मिरचीच्या दरामध्ये जी आहे ते मिरची दर कोसळलेले आहे। मागच्या वर्षी जवळपास 150 रुपये किलोच्या आसपास लाल मिरचीचे दर होते, परंतु आज 115 ते 125 रुपये किलो दर आहे। कालची जर आपण आवक बघितली तर नागपूरच्या कळमना मार्केटमध्ये 45,000 पोत्यांची आवक काल झाली होती। दर जे आहे ते कोसळल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय। नागपूरचं मार्केट मिरचीसाठी प्रसिद्ध आहे, कारण की फेब्रुवारी ते एप्रिल मे पर्यंत हा मिरचीचा हंगाम असतो आणि देशभरातील मिरची या ठिकाणी येते आणि इथनं एक्सपोर्ट केली जाते, विदेशातही जाते। इथल्या बाजार असोसिएशनचे महेश बांते सर आपल्या सोबत आहे। सर काय पोझिशन आहे? पोझिशन यावर्षी थोडंसं मिरचीचं रेट कमी आहे। काल 45,000 बोऱ्याची आवक होती, त्याच्यामध्ये लोकल जे होते 7-8 हजार बोरे आवक होती आणि मागच्या वर्षी तुलनेने यावर्षी 30-40 रुपयांनी मिरची स्वस्त आहे। मागच्या वर्षी हीच रेट 200 होते, यावर्षी 125-30 पर्यंत भेटत आहे। शेतकऱ्यांना फटका आहे? शेतकऱ्यांना यावर्षी भरपूर फटका आहे। कुठून मिरची आपल्या महाराष्ट्रातले शेतकरी? महाराष्ट्रात मोर्शी येतात, इथे मोर्शी, वरुड, मांडड, कुही मांडड। मिरची कुठे कुठे जाते? इथून मिरची आपल्या एक्सपोर्ट पण होतो आणि अदर स्टेटला पण जातात इथून। काय शेतकऱ्यांना फटका बसला? बिलकुल बसला आहे। भाव कमी असल्यामुळे मागच्या तुलनेमध्ये कमसे कम 35 ते 40 रुपयाचे म्हणजे फरक आहे, म्हणजे मायनसमध्ये विकून राहिले। त्यामुळे कास्तकारांचा जो खर्च आहे तो खर्च तर बिलकुल वाजिब आहे। त्यांना त्यांच्या खतामध्ये, त्यांच्या दवाईमध्ये, त्यांच्या बिजाईमध्ये 1 बी रुपयाचा म्हणजे कमी नाही आहे। त्यांना वाढूनच भेटून राहिलं, पण त्यांचा जो शेतमाल आहे त्यांच्या शेतमालामध्ये भाव कमी भेटून राहिला, त्याच्यामुळे फटका आहे त्यांना। नक्कीच ग्राहकांना स्वस्त मिळत असली तरी शेतकऱ्यांना मात्र याचा फटका बसतोय। मागच्या वर्षीच्या तुलनेत 25 ते 30 रुपये, कुठे 40 रुपये प्रति किलो मिरचीचा दर जो आहे तो दर पडलेले आहे आणि त्याचा फटका महाराष्ट्रातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय। कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।